नमस्कार, मी केतकी जोशी आणि टॉक टाइम मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण अगदी एका वेगळ्या विषयावर आज बोलणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर प्रियांका सावकार नवले. डॉक्टर प्रियांका सावकार नवले या पुण्यातील प्रसिद्ध ऑर्थोडेंटिस्ट आणि स्माइल स्पेशालिस्ट म्हणून नावाजलेले आहेत. त्यांनी महाराष्ट्र हेल्थ युनिव्हर्सिटीमधून BDS ही पदवी डिस्टिंक्शन मधून घेतली 2006 साली. MDS हे पोस्ट ग्रॅज्युएट त्यांनी ऑल इंडिया एंट्रन्स मधून उत्तीर्ण होऊन 2011 साली बेंगलोर युनिव्हर्सिटी मधून पूर्ण केले. त्यांचे लेख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्स मध्ये प्रकाशित झालेत. अनेक कॉन्फरन्सेस मध्ये त्यांना बेस्ट पेपर आणि बेस्ट पोस्टर प्रेझेंटेशनचं सुद्धा अवॉर्ड्स मिळाले आहेत. पुण्यामध्ये गेले 9 वर्षांपासून त्या रुग्णसेवेत रुजू आहेत. पुण्यातल्या 35 पेक्षा जास्त डेंटल क्लिनिकच्या अनेक रुग्णांच्या ब्रेसेस ट्रीटमेंट त्या करतात. गेल्या 9 वर्षांपासून त्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानदानाचं कामही करतायत. सध्या त्या यशवंतराव चव्हाण डेंटल कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहेत. 2018 साली झालेल्या PhD एंट्रन्स मध्ये फर्स्ट रँक त्यांनी मिळवलाय. 2017, 2018 आणि 2019 या तीनही वर्षांमध्ये त्यांना ऑर्थोडेंटिस्ट ऑफ द इयर, आउटस्टँडिंग डेंटिस्ट ऑफ द इयर, हिरोइक डेंटिस्ट ऑफ द इयर आणि APJ अब्दुल कलाम नॅशनल अवॉर्ड सुद्धा मिळालेली आहेत. त्यांचं वर्ल्ड क्लास डेंटल क्लिनिक हे पुण्यातलं नावाजलेलं क्लिनिक आहे. त्यांनी उपचार केलेल्या पेशंटच्या प्रतिसादामुळे इंटरनेट युजर्स कडून टॉप रेटेड आणि मोस्ट रिव्ह्यूड क्लिनिक म्हणून ते क्लिनिक गणलं जातं. त्यांच्या या क्लिनिकमध्ये निगुल ब्रेसेस, इनव्हिजिबल ब्रेसेस, डेंटल इम्प्लांट असे आधुनिक उपचार पद्धतीनं सगळे उपचार केले जातात. वर्ल्ड क्लास डेंटल क्लिनिक इथं डॉक्टर प्रियांका या नेहमीच उपलब्ध असतात. सामान्य माणसांपासून ते अगदी सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना डॉक्टर प्रियांका यांनी परफेक्ट स्माइल डिलिव्हर केलंय. डेंटल टुरिझमद्वारे त्यांनी अनेक परदेशी नागरिक तसंच NRI पेशंट्सची ट्रीटमेंट सुद्धा अगदी अल्पावधीत पूर्ण केलेली आहे. स्माइल फॉर ऑल हा त्यांचा मोटो आहे आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा यासाठी त्या नेहमीच धडपडत असतात. त्यांच्या या यशस्वी वाटचालीमध्ये त्यांच्या क्लिनिकच्या टीम मेंबर्सचा खूप मोठा वाटा आहे. बेस्ट क्लिनिकल टीम, बेस्ट डेंटल क्लिनिक आणि बेस्ट ब्रेसेस क्लिनिक ऑफ महाराष्ट्र असे अनेक पुरस्कार त्यांच्या या वर्ल्ड क्लास डेंटल क्लिनिकला मिळालेत. त्यांच्या या क्लिनिकला 10 पेक्षा जास्त BDS आणि MDS डॉक्टर्स अविरत कार्य करत असतात. त्यांचं स्वतःचं डायग्नोसिस सेंटर क्लिनिकमध्येच असल्यामुळे ॲक्युरेट डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट प्लॅनिंग करणं त्यांच्यासाठी अगदी सहजच शक्य आहे. खूप खूप स्वागत आहे मॅडम तुमचं या कार्यक्रमामध्ये. हॅलो, नमस्कार. लहान मुलांच्या दातांच्या समस्या आणि उपाय या विषयावर आपण बोलतोय. अगदी पहिला प्रश्न, आपल्या वर्ल्ड क्लास क्लिनिकमध्ये कोणकोणत्या डेंटल ट्रीटमेंट होतात आणि कोणत्या वयोगटासाठी होतात? जर आमच्या वर्ल्ड क्लास डेंटल क्लिनिक मध्ये कुठल्या ट्रीटमेंट होतात आणि कुठल्या वयोगटासाठी होता हे जर सांगायचं झालं तर मी म्हणेल अगदी 6 महिन्याच्या बच्चू पासून तर 80 वर्षाच्या आजीपर्यंत सगळ्यांच्या ट्रीटमेंट आमच्याकडे होतात. आणि त्यामध्ये पण एकदम बेसिक ज्या ट्रीटमेंट असतात त्याच्यापासून तर ऍडव्हान्स मोडॅलिटीज सगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट अलॉंग विथ सगळे एक्सरेज आमच्याकडे होत असतात. तर ह्या ट्रीटमेंटमध्ये मोस्टली मी सांगेल क्राउन्स असतात, जसं फिलिंग्स असतात, रूट कनाल ट्रीटमेंट असतात, कॅप्स असतात, ब्रिजेस असतात, यासारख्या बेसिक ट्रीटमेंट RPD, FPD हे सगळं होत असतं. त्याच्याबरोबरच ॲडव्हान्स ट्रीटमेंट जसं की लेझर्स असेल, डिपिगमेंटेशन असेल, टीथ व्हाईटनिंग असेल, तर ह्यासारख्या ट्रीटमेंट किंवा एस्थेटिकवाल्या काही प्रोसिजर्स असतील, डेंटल ज्वेलरी असेल तर तसल्या प्रोसिजर्स प्लस ब्रेसेसच्या ट्रीटमेंट, ॲडव्हान्स ब्रेसेस ऑल्सो लाईक की इनव्हिजिबल अलायनर्स असतील तर त्या ट्रीटमेंट प्लस इम्प्लांटच्या सगळ्या मोस्ट ऑफ द सिस्टीम्स आम्ही यूज करतो. त्यामुळे त्या पण ट्रीटमेंट होत असतात. आणि एकदम वयोवृद्ध लोकांसाठी जे डेंचर्स लागतात तसल्या पण सगळ्या ट्रीटमेंट आमच्याकडे होत असतात. आणि आजचा आपला जसा विषय आहे तर आज आपण मोस्टली छोट्या बच्चूंच्या ट्रीटमेंटवरती फोकस करणार आहोत. लहान मुलांच्या डेंटल ट्रीटमेंटचं वर्गीकरण तुम्ही कसं कराल? छोट्या बच्चूंच्या ट्रीटमेंटचं जर वर्गीकरण करायचं झालं तर मोस्टली मी 3 पार्टमध्ये करेल. एक तर प्रिव्हेंटिव्ह डेंटल प्रोसिजर्स, सेकंड येतील इंटरसेप्टिव्ह डेंटल प्रोसिजर्स आणि थर्ड येतील करेक्टिव्ह डेंटल प्रोसिजर्स. आता प्रिव्हेंटिव्ह डेंटल प्रोसिजर्स नावातच आपल्याला कळतंय की आपण प्रॉब्लेम प्रिव्हेंट करणार आहोत. म्हणजे प्रॉब्लेम उद्भवायलाच नको म्हणून काय केलं गेलं पाहिजे हे प्रिव्हेंटिव्ह येतं. जसं की मी म्हणेल दात किडायलाच नको म्हणून काय उपचार केले गेले पाहिजेत हे सगळं प्रिव्हेंशन मध्ये येईल. सेकंड येतं ते इंटरसेप्टिव्ह डेंटल प्रोसिजर. इंटरसेप्टिव्ह डेंटल प्रोसिजर म्हणजे प्रॉब्लेम हा फुल ब्लोन नसतो,
थोड्याशा प्रमाणात उद्भवलेला असतो, त्याला तिथंच आटोक्यात आणणं किंवा नियंत्रणात आणणं याला म्हणतात इंटरसेप्टिव्ह डेंटल प्रोसिजर. आणि थर्ड येतं ते करेक्टिव्ह डेंटल प्रोसिजर. करेक्टिव्ह डेंटल प्रोसिजर म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आपण करेक्ट करतोय, ऍक्च्युली तिथं प्रॉब्लेम आलेला आहे, पेशंटला त्रास होतोय आणि त्याच्यावर आपण सोल्युशन देतोय किंवा त्याला ऍक्च्युली ट्रीट करतोय, ते म्हणजे करेक्टिव्ह डेंटल प्रोसिजर. प्रिव्हेंटिव्ह डेंटल ट्रीटमेंट्स मध्ये नक्की कोणकोणत्या प्रकारच्या डेंटल प्रोसिजर्स येतात? प्रिव्हेंटिव्ह डेंटल प्रोसिजर बद्दल बोलायचं झालं तर मी त्याच्यात म्हणेल सगळ्यात महत्वाचं येतं ते पॅरेंट एज्युकेशन. आणि पॅरेंट एज्युकेशन जर सांगायला गेलं तर ते अगदी बच्चूच्या जन्माच्या आधीपासून सुरुवात होते. साधारणतः थर्ड ट्रायमेस्टरमध्ये, प्रेग्नन्सीच्या थर्ड ट्रायमेस्टरमध्ये आई जे अन्न खाते त्याचा सुद्धा दाताच्या वरच्या लेअरच्या डेव्हलपमेंटवरती परिणाम होत असतो. त्यानंतर पहिले 6 महिने जन्माला आल्यापासून फर्स्ट 6 मंथसाठी बच्चू हे टोटली मम्माच्या दुधावरती डिपेंड असतं. त्यावेळेला आई जे न्यूट्रिशन घेते त्याने सुद्धा दाताचा सगळ्यात वरचा लेअर जो दात किडण्यापासून वाचवतो ते बनवायला मदत होत असते. तर अशा वेळेला मी म्हणेल की सगळ्यात पहिले येतं पॅरेंट एज्युकेशन, की आपला आहार व्यवस्थित असला पाहिजे त्या पहिल्या 6 महिन्यात. दुसरं मी सांगेल, जेव्हा बच्चू जन्माला येतो, जन्माला आल्यानंतर साधारणतः 6 महिन्याचे असताना त्याच्या तोंडामध्ये पहिला दात येतो. पहिला दात आल्यानंतर तो दात गॉज पीस किंवा कॉटन याने क्लीन झाला पाहिजे. अशा वेळेला मी ऍडवाइज करेल की पॅरेंट्सचं एज्युकेशन कधी कधी थोड्या प्रमाणात कमी पडत असतं. फिंगरवाले ब्रशेस येतात जे एक्स्ट्रा सॉफ्ट असतात, ज्याने तो दात क्लीन करता येतो. त्यानंतर पेस्ट कुठली वापरायची, अडल्टचीच पेस्ट बच्चूंना चालू शकते का, तर नाही. त्याचं फ्लोराईड कंटेंट थोडंफार कमी असलेला पेस्ट बच्चूंना ऍडवाइज केल्या जातात, कारण बऱ्याच वेळा ते गिळून घेत असतात. अशा वेळेला कुठली पेस्ट वापरायची, क्वांटिटी किती हवी. क्वांटिटी जर अडल्ट्सला पीनट साईजची हवी घेत असू आपण टूथपेस्टची, तर अशा वेळेला छोट्या बच्चूंना अगदी राईस ग्रेन साईजची क्वांटिटी घ्यावी लागते, ती म्हणजे एकदम छोटी असते. तर ह्या सगळ्या गोष्टी पॅरेंटच्या एज्युकेशन मध्ये येतात, ज्या खूप महत्वाच्या आहे. बच्चूला बॉटल द्यायला नको, बॉटल दिल्याने त्यानंतर होणारे प्रॉब्लेम्स हे बरेच मोठे असू शकतात. जॉच्या ग्रोथ वरती परिणाम होतो, दातांच्या ठेवणीवरती परिणाम होतो, चेहऱ्याच्या ठेवणीवरती परिणाम होतो. अशा वेळेला पॅरेंट्सला हे माहिती हवं की ह्या गोष्टी करणं चुकीचे आहेत. किंवा बच्चू जेव्हा छोटे बच्चू तोंडात बोट घालतात त्यावेळेला तो बोट काढणं, हे सगळं म्हणजे पॅरेंट एज्युकेशनचं हे सगळं आपल्या प्रिव्हेन्शन मध्ये येतं. दुसरं सगळ्यात महत्वाचं मी म्हणेल, अगदी महत्वाचं, जे 6 वर्षापर्यंत किंवा मी तर म्हणेल 13 वर्षापर्यंत सगळ्या बच्चूंसाठी लागू होतं, म्हणजे फ्लोराईड ऍप्लिकेशन. आता फ्लोराईड ऍप्लिकेशन म्हणजे नक्की काय त्याबद्दल मी सांगते. फ्लोराईड हे एलिमेंट आहे जे दाताच्या सरफेसवरती कोट केल्यावर दात किडण्यापासून वाचवता येतो. ही प्रोसिजर टोटली पेनलेस आहे. हार्डली किती अर्ध्या तासात ही प्रोसिजर होते. तर अशा वेळेला सगळे दात फ्लोराईडने कोट केले जातात आणि एक साधारणतः 10 मिनिट्स मध्येच प्रोसिजर कंप्लीट होत असते. पण 45 मिनिट्स साठी पेशंटला आम्ही सांगतो पाणी नका पिऊ वगैरे, त्या बाकीच्या इन्स्ट्रक्शन दिल्या जातात. ह्या प्रोसिजर मध्ये पेशंटला पेन होत नाही आणि मेन म्हणजे डेंटिस्टकडे गेल्यावर काहीतरी ड्रिलिंग करतील ही फिलिंग पण कमी होते. फ्लोराईड ऍप्लिकेशन केल्यामुळे दात किडण्यापासून वाचवले जातात. एकदम छोटीशी गोष्ट आहे पण त्याचे फायदे खूप मोठे आहेत. त्याच प्रकारात एक अजून प्रोसिजर येते म्हणजे पीट अँड फिशर सीलंट. पीट अँड फिशर सीलंट म्हणजे काय, दाताचा जो वरचा भाग असतो त्याला ग्रूव्ज असतात. ओके, काही पेशंटमध्ये या ग्रूव्ज काफी डीप असतात आणि टू बी व्हेरी फ्रँक 6 इयर्स पर्यंत बच्चूच्या मोटर स्किल्स एवढ्या चांगल्या डेव्हलप झालेल्या नसतील की त्यांना ब्रश दिला की व्यवस्थित ब्रश कर म्हटल्यावर ते मागचे दात व्यवस्थित घासतील. म्हणूनच लहान बच्चूंमध्ये दात जास्त किडत असतात, कारण जसं अडल्ट्सला कळतं ब्रश कसा केला गेला पाहिजे, किती फोर्स अप्लाय केला गेला पाहिजे, हे एवढ्या छोट्या बच्चूंना नाही कळत. अशा वेळेला पीट अँड फिशर सीलंट जर नुसतं अप्लाय केलं, ही पण प्रोसिजर एक्झॅक्टली काय असते ते मी तुम्हाला सांगते. दातांमधल्या ज्या ग्रूव्ज असतात त्या ग्रूव्ह मध्ये एक मटेरियल फ्लो केलं जातं जे आयदर लाईट क्युअर केलं जातं किंवा केमिकल क्युअर केलं जातं. प्रोसिजर पेनलेस आहे, अॅनेस्थेशिया देण्याची गरज नसते, पण ते केल्यानंतर तो दात किडण्यापासून वाचवता येतो. जर पेशंटचं ब्रशिंग इफिशियंटली नाही झालं तरी दात किडण्याचे चान्सेस कमी होतात. तर अशा वेळेला ही छोटीशी प्रोसिजर ती केल्याने किती मोठा फायदा होतो.
नंतर मी म्हणेल रेग्युलर फॉलोअप. डेंटिस्टकडे ऍटलिस्ट इयरली वन्स बच्चूला जर तुम्ही घेऊन गेलं तर आम्ही एक एक्सरे घेत असतो, ओपीजे एक्सरे. त्याच्यामध्ये आम्हाला कळतं की दुधाचे दात ज्या पोझिशनला आहेत त्याच्या एक्झॅक्ट खाली परमनंट टूथ येतोय का. जर तो वाकड्या पोझिशनला येत असेल तर किती पॅरेंट्सला अशा कंप्लेन असतात की दुधाचा दात तोंडातच आहे आणि परमनंट टूथ साईडला इरप्ट झाला. अशी जर सिच्युएशन असेल तर तो जर दुधाचा दात मी काढून टाकला तर अशा वेळेला टंगच्या प्रेशरने, सपोज मी खालच्या दाताची गोष्ट करते, तर टंगच्या प्रेशरने जो दात आतमध्ये आलेला असतो परमनंट टूथ तो बरोबर त्याच्या पूर्ववत जागेवर येऊ शकतो. छोटीशी प्रोसिजर आहे, फक्त आम्हाला तो रिटेन डेसिडियस टीथ काढायचा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी पॅरेंट्सला माहिती नसतात. त्यामुळे ह्या गोष्टी जर करून घेतल्या तर फ्युचरमध्ये येणारे मोठे मोठे प्रॉब्लेम थांबवता येतात. ऑक्लुझल इक्विलिब्रियम नावाचा एक कॉन्सेप्ट आहे, ज्यामध्ये बच्चू कधी कधी एखादं ऑक्लुझल प्री मॅच्युरिटी किंवा एखाद्या दाताचा तुकडा वेगळा असल्यामुळे वेगळीकडे बाईट करत असतो. नुसता छोटासा तो सरफेस जरी ट्रिम केला तर पुढे उद्भवणारे खूप मोठे प्रॉब्लेम थांबवता येतात. त्यामुळे ह्या प्रोसिजर्स डॉक्टर्सकडे जाऊन किंवा डेंटिस्टकडे जाऊन पॅरेंट्सने करून घेतल्या पाहिजे. या सगळ्या प्रोसिजर्स प्रिव्हेंटिव्ह ऑर्थोडॉन्टिक्समध्ये किंवा प्रिव्हेंटिव्ह डेंटल प्रोसिजर्स मी म्हणू शकेल. आणि आता वेळ झाली एका ब्रेकची, पण तुम्ही पाहत राहा टॉक टाइम. ब्रेक नंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्यासोबत आहे डॉक्टर प्रियांका सावकार नवले आणि आपण त्यांच्याशी बोलतोय लहान मुलांच्या दातांच्या समस्या आणि त्यावरचे उपचार याबद्दल. मॅडम, पुढचा प्रश्न म्हणजे इंटरसेप्टिव्ह डेंटल ट्रीटमेंट मध्ये नक्की कोणत्या प्रकारच्या डेंटल प्रोसिजर्स येतात? इंटरसेप्टिव्ह डेंटल प्रोसिजर्स बद्दल बोलायचं झालं तर सगळ्यात पहिले मी बोलेल की सिरियल एक्स्ट्रॅक्शन. तर सिरियल एक्स्ट्रॅक्शन म्हणजे नक्की काय? जेव्हा तुम्ही 6 मंथ्समध्ये आमच्याकडे फॉलोअपला येतो आणि ज्या वेळेला आम्ही तुमचा एक्सरे घेत असतो, जर पेशंटमध्ये क्राउडिंग होणार असेल किंवा एखादा जर दात बोनमध्येच अडकणार असेल तर अशा वेळेला काही दात फोर्सफुली काढले जातात, दुधाचे ॲज वेल ॲज परमनंट टूथ. ह्या प्रोसिजरला बोलतात सिरियल एक्स्ट्रॅक्शन. ह्या प्रोसिजर केल्यामुळे तोंडामध्ये एखादा परमनंट टूथ अडकून राहण्याचे चान्सेस खूप कमी होतात. ही एक छोटीशी इंटरसेप्टिव्ह प्रोसिजर आहे. दुसरी प्रोसिजर मी म्हणेल स्पेस मेंटेनन्स. स्पेस मेंटेनन्स म्हणजे नक्की काय? जर एखादा दात किडला आणि तो काढून टाकावा लागला तर अशा वेळेला ती जागा, दुधाच्या दाताची जागा खालून येणाऱ्या परमनंट टूथ साठी मेंटेन करावी लागते. त्याला म्हणतात स्पेस मेंटेनर. हे जर केलं गेलं नाही तर बाजूचे 2 दात मध्ये ड्रिफ्ट होऊ शकतात आणि जो खालून येणारा परमनंट टूथ असतो तो बोन मध्येच अडकू शकतो. सेम थर्ड ट्रीटमेंट येते स्पेस रिगेनर्स. जर सपोज एखाद्या बच्चूचा दुधाचा दात काढून टाकला आणि स्पेस मेंटेनन्स दिले नाही, काहीच दिवसात काय होतं, त्या ठिकाणी दोघं परमनंट टूथ ड्रिफ्ट होतात. अशा वेळेला स्पेस रिगेनर नावाची इंटरसेप्टिव्ह प्रोसिजर येते, ज्यामध्ये कॉईल स्प्रिंग्स दिल्या जातात, जॅकस्क्रू दिले जातं, जेणेकरून ती स्पेस ओपन होते आणि खालून येणारा परमनंट टूथ तोंडात यायला जागा क्रिएट होते. याला बोलतात स्पेस रिगेनर्स. आणि त्यामध्ये अजून एक चौथी प्रोसिजर मी म्हणेल क्रॉस बाईट करेक्शन. क्रॉस बाईट म्हणजे वरचे दात नेहमी खालच्या दातांना ओव्हरलॅप करत असतात. चुकूनही खालचा एखादा दात जर पुढे असेल तर अशा वेळेला त्याला ट्रीटमेंट करणं फार गरजेचं असतं. अदरवाईज त्यामुळे खालच्या जॉची ग्रोथ खूप एनहान्स होते आणि पुढे जाऊन अशा बच्चूंमध्ये सर्जरी लागू शकते. तर अशा वेळेला क्रॉस बाईट करेक्शन, ब्रेसेसचं एक 2x4 नावाचं अप्लायन्स येतो, ज्यामध्ये फक्त पुढच्या दातांवर ब्रेसेस लागतात आणि तो दात अलाइन केला जातो. हार्डली 6 मंथ्समध्ये ही प्रोसिजर होत असते, पण ती केल्याचे फायदे खूप आहेत. याचमध्ये मी अजून एक म्हणेल हॅबिट ब्रेकिंग अप्लायन्सेस. हॅबिट ब्रेकिंग अप्लायन्सेस म्हणजे कुठल्याही टाईपच्या जर हॅबिट असतील, ज्यामध्ये बॉटल फिडिंग येतं, माउथ ब्रीदिंग येतं, नेल बायटिंग येतं, थंब सकिंग येतं, ह्या प्रकारच्या किंवा टंग थ्रस्टिंग येतं, दातांना जीभ लावण्याचं, ह्या हॅबिट लवकरात लवकर थांबवल्या गेल्या पाहिजे. जर त्या थांबवल्या गेल्या नाही तर त्यामुळे 3 प्रकारचे चेंजेस होतात. फर्स्ट मी सांगेल सॉफ्ट टिश्यूचे, जे बाहेरून तुम्हाला दिसता, ओठ छोटा होणं, हायपोटोनिक मसल होणं किंवा हायपर ऍक्टिव्ह मेंटॅलिस होणं, म्हणजे खालचा मसल जे दिसायला वियर्ड दिसतं.
सेकंड म्हणेल दातांमध्ये चेंजेस होणं, दात वेडेवाकडे होणं. आणि थर्ड होतं म्हणजे जॉच्या ग्रोथ मध्ये चेंजेस होणं किंवा जॉ पुढे ढकलणं जाणं किंवा मागे ढकलणं जाणं. त्यामुळे हॅबिट ब्रेक करणं फार गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारच्या हॅबिट असतील ओरल रिलेटेड त्या ब्रेक करता येणं आम्हाला सहज शक्य आहे. खूप छोटी अप्लायन्सेस दिले जातात. सपोज एखाद्या पेशंटला नेल बायटिंगची हॅबिट आहे, थंब सकिंगची हॅबिट आहे किंवा टंग थ्रस्टिंगची हॅबिट आहे. टंग थ्रस्टिंग मध्ये ज्याला पुढे दातांना जीभ लावली जाते, तर अशा वेळेला आतून एक तारेसारखं अप्लायन्स फिक्स केलं जातं ज्याला इलिव्हेशन्स असतात, जिथं पेशंटला बोट नाही ठेवता येत, टंग पण नाही लावता येत आणि अशा पद्धतीने ती हॅबिट तिथेच इंटरसेप्ट केली जाते. आणि सेम मी म्हणेल की माउथ ब्रीदिंग साठी ओरल स्क्रीन नावाचं अप्लायन्स येतं, जेणेकरून पेशंटला तोंडाने श्वास घेता येणं शक्य होत नाही. ती हॅबिट तिथंच ब्रेक होते. आणि जर पेशंटला नाकाचे काही इश्यू असतील तर तेही आम्ही डायग्नोज करतो आणि पेशंटला ENT सर्जनकडे रिफर केलं जातं. तर ह्या हॅबिट ब्रेक केल्यामुळे पुढे होणारे मेजर प्रॉब्लेम्स किंवा दातांच्या समस्या सहज टाळता येतात. आणि त्यामध्ये मी अजून एक म्हणेल, जेव्हा तुम्हाला वाटत असेल की आपल्या बच्चूची चीन थोडी छोटी आहे किंवा काहींना वाटत असेल की थोडी मोठी आहे, तर अशा वेळेला ह्या बच्चूंमध्ये ग्रोथ मॉडिफिकेशन सहज करता येतं. तर ह्या पेशंट्समध्ये आम्ही ऑर्थोपेडिक अप्लायन्सेस पण देतो आणि फंक्शनल अप्लायन्सेस पण देतो. आता ऑर्थोपेडिक अप्लायन्सेस म्हणजे बाहेरून फोर्स लावणारे अप्लायन्स. सपोज चीन मोठी आहे, अशा वेळेला मी चीनला कॅप दिली आणि मागून ओढलं तर तिची ग्रोथ खुंटते. सपोज वरचा जॉ खाली येतोय तर सेम अप्लायन्स वरून स्कलचा सपोर्ट घेऊन जर वरच्या जॉवर फोर्स टाकला तर तो त्याची खाली येण्याची ग्रोथ जी असते ती कमी होते. सेम फेस मास्क नावाचा अप्लायन्स येतो, ज्याच्यामध्ये वरचा जॉ पुढे ओढून ठेवला जातो आणि सेम वेळेला खालच्या चीनवर प्रेशर टाकून तिला मागे ढकललं जातं. तर ही एकदम छोटीशी ऑर्थोपेडिक अप्लायन्सेस असतात. ट्रीटमेंट हार्डली 1 इयर्सची असते, पण त्यामुळे पुढे जाऊन मेजर सर्जरीज प्रिव्हेंट करता येतात. ही सगळी इंटरसेप्टिव्ह ट्रीटमेंट झाली. याच्यामध्येच एक येतं मायोफंक्शनल अप्लायन्स, ज्याच्यामध्ये इंट्राओरली अप्लायन्सेस देऊन सेम गोष्टी केल्या जातात. खालचा जॉ पुढे धरून ठेवणं किंवा वरचा जॉ मागे ढकलणं. जिथंही आम्ही ग्रोथ एन्हान्स करत असतो तिथं स्ट्रेच क्रिएट करत असतो, जेणेकरून ब्लड सर्क्युलेशन वाढतं. आणि जिकडेही आम्हाला ग्रोथ इनिबिट करायची असते तिथं कॉम्प्रेस करत असतो, जेणेकरून ब्लड सर्क्युलेशन कमी होतं आणि ग्रोथ खुंटते. याच्यामध्येच मी अजून म्हणेल इव्हन सॉफ्ट टिश्यू रिलेटेड. तुम्हाला वाटत असेल वरचा ओठ आपल्या बाळाचा छोटा आहे किंवा खालचा ओठ रोल्ड आउट आहे, तर ओरल जिम्नॅस्टिक अप्लायन्सेस येतात. इव्हन आम्ही मसल एक्सरसाइजेस देतो, जेणेकरून त्या मसल्सची टोनिसिटी चांगली केली जाते. FR अप्लायन्स येतं, ज्यामध्ये हे टोटली सॉफ्ट टिश्यूवर ऍक्ट करतं. गाल छान होता, ओठाचं लिप लेनिंग पण होतं आणि खालचा जर चीनचा रोल्ड आउट ओठ असेल तर तो पण व्यवस्थित होतो. इव्हन लिप सील म्हणजे जेव्हा ओठ बंद करता येत नसतील तर अशा पेशंटमध्ये काही एक्सरसाइज दिल्या जातात, जसं पेपर एक्सरसाइज, ज्याच्यामध्ये पेपर पकडून ठेवायला लावला जातो विथ दिस अप्लायन्स लाईक ओरल जिम्नॅस्टिक अप्लायन्स. तर पेपर पकडून ठेवल्यामुळे काही दिवसांनी तिथं ग्रोथ होते, इव्हन मसलची टोनिसिटी वाढते आणि पेशंटला तोंड बंद करता येतं. इव्हन वॉटर एक्सरसाइजेस दिल्या जातात, ज्यामध्ये पाणी तोंडात घेऊन फोर्सफुली पुढे मागे करायला लावतो. सुरुवातीला 5 मिनिट, नंतर 10, नंतर 15, पण याचे रिझल्ट खूप अमेझिंग आहे. तर ह्या सगळ्या ट्रीटमेंट इंटरसेप्टिव्ह ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट किंवा डेंटल ट्रीटमेंट मी म्हणेल, ज्या पेशंट्सला माहिती नसतात किंवा पॅरेंट्सला माहिती नसतात, तर ह्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या आणि तो प्रॉब्लेम तिथंच इंटरसेप्ट करा. ब्रेक नंतर पुन्हा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. डॉक्टर प्रियांका सावकार नवले यांच्याशी आपण गप्पा मारतोय. करेक्टिव्ह डेंटल ट्रीटमेंट हा देखील एक प्रकार आहे. यामध्ये नक्की कोणत्या प्रकारच्या डेंटल प्रोसिजर समाविष्ट असतात? सगळ्यात लास्ट जी प्रोसिजर येते ती म्हणजे करेक्टिव्ह डेंटल प्रोसिजर किंवा करेक्टिव्ह ऑर्थोडॉन्टिक प्रोसिजर. याच्यामध्ये मी ओव्हरऑल सांगेल की ऑलरेडी प्रॉब्लेम अस्तित्वात आलेला असतो. जसं मी छोट्या बच्चूंबद्दल आता आपण बोलतोय तर त्यांच्याच ट्रीटमेंटवर फोकस करूया. दात किडला तर मग काय करता येतं? त्या दातामध्ये फिलिंग करता येतं, GIC फिलिंग पण करता येतं, कंपोजिट फिलिंग पण करता येतं. पुढचे दात जरी किडले असतील तरी ते किडलेले दात फिलिंगने वाचवता येतात.
दुसरं, कीड जर जास्त प्रमाणात असेल तर पुढे काय? तर अशा वेळेला दातातला पल्प जो ब्लड सप्लाय आणि नर्व सप्लाय असतो त्याला काढणं म्हणजे रूट कनाल ट्रीटमेंट, आणि त्याच्यावरती स्टीलची वगैरे कॅप देणं म्हणजे क्राउन्स, अशी प्रोसिजर पण करता येते. थर्ड, दात जर आपण क्लीन नसतील ठेवली आणि त्यामुळे दातावर डाग दिसत असतील, तोंडाचा घाण वास येत असेल, तर अशा वेळेला दात क्लीन करून घेणं, ज्याला स्केलिंग आणि पॉलिशिंग म्हणतात, ही एक प्रोसिजर आली. फोर्थ मी म्हणेल की हॅबिट आपण तोडल्या नाही किंवा स्पेस मेंटेनन्स नाही वापरले आणि ह्या सगळ्यांमुळे दात खूप वेडेवाकडे झाले, एखादा दात बोनमध्ये अडकला किंवा दातांमध्ये खूप फटा पडल्या किंवा दात खूप तोंडाच्या बाहेर आले, तर पुढे काय? तर पुढे ब्रेसेसच्या ट्रीटमेंट येतात, ज्यामध्ये मेटल, सिरामिक, लिंग्युअल, इनव्हिजिबल कुठल्याही प्रकारचे ब्रेसेस लावून ते दात व्यवस्थित अलाइन करता येतात. स्माइल डिझायनिंग करून घेता येतं, ज्यामध्ये आम्ही फटी क्लोज करतो. वेडेवाकडे दात असतील तर ते एका लाईन मध्ये आणतो, पुढे दात असतील तर ते मागे घेतो. हे टिपिकल ब्रेसेस लावून ह्या सगळ्या ट्रीटमेंट केल्या जातात, जे 4 टाईप मी तुम्हाला सांगितले. हे सगळ्या प्रोसिजर छोट्या बच्चूंच्या करेक्टिव्ह डेंटल ट्रीटमेंट मध्ये येतं. जेव्हा आपण इंटरसेप्टिव्ह डेंटल प्रोसिजर आणि प्रिव्हेंटिव्ह डेंटल प्रोसिजर करत नसतो तेव्हा. वैष्णवी रोजनेदारची आई. आम्ही प्रियंका नावले डॉक्टर प्रियंका नावले यांच्याकडून ट्रीटमेंट घेतली ब्रेसेसची. वैष्णवीचे दात खालचे जरा वेडेवाकडे होते, त्यामुळे आम्ही ब्रेसेस लावून घेतले आणि एक दात तिचा ह्याच्यात हाडांमध्ये अडकलेला होता, तो एक दात काढून आणि त्याच्यात सोबतीचा एक दात मॅडमनी खूप सुंदर वर काढला. तिला त्रास पण नाही झाला आणि ट्रीटमेंट पण खूप छान झाली. तिच्या चेहऱ्यात पण खूप फरक दिसतोय आणि आम्ही खूप खुश आहोत. आणि अगदी शेवटचा प्रश्न, कार्यक्रमाच्या शेवटी तुम्ही प्रेक्षकांना काय सल्ला द्याल? प्रेक्षकांना जाताना मी एकच सांगेन की प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. त्यामुळे ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स उद्भवण्यापर्यंत जाऊच देऊ नका. प्रिव्हेंट करा. प्रिव्हेंट नसतील झाले तर ते इंटरसेप्ट करा. इंटरसेप्ट नाही करता आले तर मग करेक्टिव्ह ट्रीटमेंट शिवाय आपल्याकडे दुसरं ऑप्शनच राहत नाही. आणि जसं मी बोलतीये, प्रिव्हेन्शन, इंटरसेप्शन, करेक्शन या सगळ्या प्रोसिजरमध्ये 2 फॅक्टर ऍड ऑन होत जातात. प्रिव्हेन्शन मधनं इंटरसेप्ट वर गेल्यावर ड्युरेशन वाढतो ट्रीटमेंटचा, पेशंटला होणारा त्रास वाढतो, खर्च वाढतो. इंटरसेप्शन मध्ये, करेक्टिव्ह मध्ये गेले एक्झॅक्टली ह्या 3 गोष्टी वाढतात. पेशंटला त्रास जास्त होतो, दुसरं कॉस्ट वाढते, ड्युरेशन वाढतो आणि सगळ्यात जास्त महत्वाचं मी नेहमी सांगत असते की छोट्या बच्चूंना जो आपण कॉन्फिडन्स देतो तो खूप महत्वाचा असतो. या छोट्या प्रोसिजर आपण आधी न केल्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स कुठेतरी कमी होत असतो. तर असं होऊ देऊ नका. लवकरात लवकर त्यांचं जे पण छोटे मायनर डेंटल प्रॉब्लेम आहे ते करेक्ट करून घ्या, जेणेकरून पुढे जाऊन त्यांना होणारा त्रास कमी होईल. काळजी घ्या आणि हसत राहा. डॉक्टर, तुम्ही खूप महत्वाची माहिती आम्हाला दिली आहे, त्याबद्दल तुमचे खरोखरच खूप खूप धन्यवाद.